नमस्कार, मी सुषमा. आपण पाहत आहात 7 स्टार एक्सप्रेस. ठळक घडामोडींसाठी पाहूयात हेडलाईन्स. विटा पालिकेची धुमशान सुरू. काँग्रेस सेना यांच्यामध्ये होणार लढत. नगरपालिका ठरली नेत्यांच्या अस्मितेचा प्रश्न. विभागीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न. विविध जिल्ह्यातील 227 खेळाडूंचा समावेश. विट्यात वाहतूक सेवेचा खेळखंडोबा. वाहन पार्किंगचे वाजले 3:13. विटा पालिकेची धुमशान सुरू. काँग्रेस सेना यांच्यामध्ये होणार लढत. विटा नगरपालिका ठरली नेत्यांच्या अस्मितेचा प्रश्न. विटा नगरपालिका निवडणुका तोंडावर आल्याने सेना काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये सुरुवातीपासूनच दोन्ही गटांमध्ये चुरस सुरू असते. नगरपालिका निवडणूक ही दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून मोठ्या ताकदीने लढवली जाते. विटेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय वस्त्यांवर बैठक सुरू झाल्या आहेत. प्रत्येक प्रभागात प्रत्यक्ष भेटीवर भर दिला जात आहे. विटा नगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आतापासूनच दोन्ही गटांकडून कार्यकर्त्यांचे प्रवेश सुरू झाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक नेत्यांच्या अस्मितेचा प्रश्न बनली आहे. विभागीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न. विविध जिल्ह्यातील 227 खेळाडूंचा समावेश. दिनांक 23 रोजी वडगाव तालुका कराड येथे विभागीय क्लॅप स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पुणे व सातारा जिल्ह्यांमधील एकूण 227 खेळाडू सहभागी झाले. यामध्ये प्रथम क्रमांक पुणे, द्वितीय सांगली, तृतीय सातारा व चतुर्थ क्रमांक सिंधुदुर्ग संघाने मिळवला. यावेळी अजित पाटील, अभिजित पाटील, सुदर्शना पाटील, अमृता चव्हाण, प्रियंका पाटील, दत्तात्रय शेवाळे, महेश इनामदार उपस्थित होते. बक्षीस वितरण अतुल भोसले, जयमाला भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे नियोजन प्रशिक्षक सुशांत चव्हाण यांनी केले. विट्यात वाहतूक सेवेचे खेळखंडोबा. वाहन पार्किंगचे वाजले 3:13. विटा शहरात वाहतूक व्यवस्था कोलमडली असून गेल्या अनेक दिवसांपासून सिग्नल यंत्रणा कुचकामी ठरली आहे. वाहन पार्किंगचे तर 3:13 वाजले असून बस स्थानकातील पोलीस गायब झाले आहेत. शहरात अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस शिस्त लावताना दिसतात, मात्र स्वतःची खिशी भरण्याकडे त्यांचे लक्ष असते. येथील छत्रपती शिवाजी चौकात उभारण्यात आलेली सिग्नल यंत्रणेची लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. दुचाकी व चारचाकी वाहने कशीही पार केली जात आहेत. दुचाकी वाहने उचलणारे क्रेनचे कर्मचारी तोंडे बघून कारवाई करत आहेत. वाहतूक पोलीस तर दिवसभर गायब असतात व सायंकाळी चिरीमिरी गोळा करण्यासाठी मुख्य रोडवर कारवाई करताना दिसतात. बस स्थानकावर तर नेमून दिलेला पोलीस कधीतरीच दर्शन देतो आहे. येथील चौकी नुसती नावालाच उरलेली आहे. त्यामुळे बस स्थानक परिसरात भुरट्या चोरांचे फावत आहे. पाहत रहा फक्त 7 स्टार एक्सप्रेस.